नमस्कार, मी लतिका। आज आपण बनवूया चपाती। त्यासाठी घेतलेली आहे बघा परात आणि त्याच्यामध्ये घेणार आहे आपण गव्हाचं पीठ। तर गव्हाचं पीठ घ्यायचं आपल्याला पहिलं चाळून चांगलं। आता आपण काय करूया माहिती आहे का, हे पीठ जे मी चाळून घेतले ना, ही एक साईडला करून घेऊया। आता ही जी मी चपात्या कशा बनवायच्या हे दाखवते। हे मला ना एका लहान मुलीने सांगितलेलं आहे की मला हे चपात्या दाखवा आणि माप पण दाखवा। त्यासाठी बघा अशा आकाराची मी वाटी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे जर तुमच्याकडे अशी असेल तर घेऊ, किंवा काय होतं वाटी छोटी मोठी पण असते ना, त्याप्रमाणे तुम्ही वाटी घ्यायच्या। तर ह्याच्यात काय करायचं आपण माहिती आहे का, हलकं पीठ। आता आमचा अंदाज तर कसा असतो माहिती आहे का, असा मुठीचा, मुठीने मी पीठ घेते, हे असं नाही। पण आता हे एखाद्या मुलीने सांगितले म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं ना की दाखवा। तर ही वाटी भरून घेतली बघा, हलक्या हाताने भरायची। एक वाटी पीठ झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण अजून एक वाटी पीठ टाकणार आहे। मी चाळून तर तसंच घेतलेलं आहे की 2 वाट्या पीठ होईल असं। हे झालं बघा 2 वाट्या पीठ। आता हे एवढं शिल्लक राहिलेलं आहे। हे पीठ आपल्याला चपाती लाटायला वगैरे लागेल। आता हे मी काढून घेते साईडला। आता हे जे साईडचं पीठ होतं ना, हे बघा मी काढून घेतलेलं आहे सगळं। आता हे आपण ओतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये का नाही आपल्या बरोबर 6 चपात्या होणार आहेत। 6 ते 7 चपात्या। आता तुम्ही लहान केली तर अजून होतील, जर मोठ्या केल्या तर थोडेसे जास्त होतील, पण ही तेवढ्या अंदाज मी तुम्हाला सांगते। आता ह्याच्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। आता अंदाजाने मीठ किती टाकायचं माहिती आहे का, जर तुमच्याकडे असा मोठा चमचा असेल का नाही तर एवढं टाकायचं, आणि जर चिमटीने जर सांगितलं का नाही असं पकडून तर हे 2 वेळा टाकायचं। थोडंसं कमी जास्त मीठ जरी असलं तरी चालू शकते, पण जास्त मीठ टाकू नका, चपात्या खराट लागेल। चिमटीने 2 चिमूट टाकायचं, 2 ते 3 चिमूट जरी टाकलं तर चालेल। आणि चमच्याच्या अंदाजानं एवढं टाकायचं मीठ। छोटा चमचा जर असला तर त्याच्या मापानं पण थोडंसंच पीठ टाकायचं। आता हे तुम्हाला सांगते, ही आपल्या घरगुती चक्कीवर 1 नंबरच्या चाळणीनं दळलेलं आहे। आता तुम्हाला सांगते, कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपलं गहूच बरोबर नसतात तर जाड होतात, म्हणजे असं जाड पीठ दळून येते, किंवा चक्कीतनंच आपल्याला जाड दळून देतात। कधी कधी गव्हावर न दळता गडबडीनं दुसऱ्या पिठावर पण दळतात। तर त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, कोमट पाणी करायचं। कोमट म्हणजे आपलं जर बोट घातलं का नाही तर आपल्याला हलकं गुणगुणं पाणी लागलं पाहिजे, अशा पद्धतीत कोमट पाणी घ्यायचं। आणि कोमट पाणी घेताना काय करायचं, 1 चमचा तेल टाकायचं ह्याच्यामध्ये। आपण मीठ टाकलेलं आहे, मीठ तेल 1 चमचा टाकायचं असं। ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचा तेल टाकलं तरी चालतंय, किंवा 1 चमचा तूप जरी टाकलं तर चालतं। आता हे तुम्हाला काय सांगितलं, जाड जर पीठ असेल का नाही थोडंसं, किंवा गहू बरोबर नसेल तर त्यासाठी। आणि असं जरी टाकलं ना 1 चमचा तुम्ही रोजच्या पिठामध्ये तरी पण चालू शकते, आणि जरी नाही टाकलं तर तरी पण चालू शकते। ह्याला पाणी किती घ्यायचं तर आता मी वाटीच्या मापाने घेते बघा, हे बघा अशा पद्धतीत। आता हे पहिलं काय करायचं माहिती आहे का, आपण ह्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकून घेतलेलं, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। तेल आणि मीठ टाकल्यानंतर बघा चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं थोडं थोडं पाणी। 1 वाटी घेतलेलं आहे बघा पाणी। एकदम पण लगेच टाकायचं नाही आहे, कारण तुम्हाला अंदाज नाही आहे, तर त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते की लगेच टाकू नका। पिठाचं कधी पण तुम्ही दळायला जर गेला का नाही तर हे लक्षात ठेवायचं, सांगताना सांगायचं बारीकच दळून द्या। आता ही एका वाटीतलं बघा एवढं पाणी होतं, मी थोडं थोडं टाकत आलेली आहे। आणि आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। हे बघा आता हे एवढंच मळून झालेलं आहे एका वाटीमध्ये, पाण्याच्या एका वाटीमध्ये। जसं 2 वाटी पीठ होतं आणि 1च वाटी आपण पाणी घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये काय पीठ बघा एकदम घट्ट झालेलं आहे, जसं आपल्याला पुरीला कसं लागतं तसं, पण हे अजून मळून घ्यायचे। तर ह्याच्यामध्ये मी एकदम थोडंसं टिपकं पाण्याचं टाकणार आहे अजून, म्हणजे एवढंच लागलेलं आहे 1 वाटीने एवढं, म्हणजे अंदाज मी सांगते 2 वाटे पिठाला 1 वाटीने एकदम थोडंसं आपल्या हाताला ओलं करून जरी तुम्ही मळलं तरी चालू शकते बघा अशा पद्धतीमध्ये। आता हे चांगलं मळून घ्यायचं। कधीसुद्धा गव्हाचं पीठ चांगलं मळायचं, म्हणजे चपात्या पण आपल्या मऊ होतात, संध्याकाळपर्यंत मऊ राहतात। काही असं करून मळून घ्यायचं। आता हे बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे तेवढंच पाण्याच्या टिपकानं, एकदम घट्ट असं मळलेलं आहे। तर हे असं पीठ कवा मळतात पुरीसाठी, एवढं घट्ट मळतात। ह्या 4 दाणे साखरेचं टाकलं की नाही पुरीला तर एकदम चांगल्या पुऱ्या होत्या। तर असं सेम पद्धतीने पुरीला मळायचं। आता हे कसं माहिती आहे का, उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही मळत असाल का नाही तर एवढं घट्ट मळायचं आणि कॉटनच्या कपड्यानं झाकून ठेवायचं, म्हणजे एक अर्धा तास किंवा 15 मिनिट थोडंसं लूज होतं। आता ह्याच्यावरनं मी काय करणार आहे माहिती आहे का, एकदम थोडंसं तेलाचा टिपका टाकणार आहे। तर चांगलं मळून घेतलेलं आहे मी।
आणि ह्याला का नाही एक 10 ते 15 मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे. 15 मिनटं झालेत बघा, मी झाकून ठेवलं होतं. आणि घाई गडबड असेल का नाही तर लगेच जरी केलं तर चालेल, पण पीठ चांगलं मळणे जरुरी आहे बघा. आता हे अजूनसुद्धा घट्ट आहे, तर अजूनसुद्धा तुम्ही सैल केलं तर चालेल. जर सैल म्हणजे असं कसं होतं, काय काय ना लय सैल पीठ असल्यावरनं चपाती लाटता येत नाही. आता हे पीठ तुम्हाला सांगितलेलं आहे, हे घट्ट आहे बघा. हे अशा पद्धतीत आपल्याला पुरीसाठी पीठ लागतात. ह्यात काय करणार आहे माहिती आहे का, मी थोडंसं सैलच पीठ करते, तर ह्याला मला सैल पाहिजे, तर मी थोडंसं अजून पाणी टाकून ह्याला थोडंसं मी नरम करून घेते. 1-2 मिनटं बघा, मी पाणी टाकल्यानंतर फक्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. मी थोडं सॉफ्ट केलेलं आहे. तर आपलं तुम्हाला मी पहिलं पीठ दाखवते, हे कडक आहे आणि हे बघा एकदम सॉफ्ट केलेलं आहे. ह्याच्यापेक्षा पण सॉफ्ट ह्याचं मला चपाती लाटता येतात. तुम्ही अशा पद्धतीतच करा, म्हणजे जरा गरम जर वातावरण असेल ना तर थोडंसं सैल होतं. तर आता आपण लाटाय घेऊया, छोटे मोठे आपल्या आवडीप्रमाणे लाटायचे. आता मी ह्याला पीठ लावून घेते. अशा पद्धतीत पीठ लावायचं. आता तुम्हाला सांगते बघा पहिलं त्यातलं, हे आपण अशी चपाती जर लाटली का नाही, तर पहिल्यांदा जर येत नसेल तर असं करायचं बघा. आता हे असं केलं का नाही, मग ह्याच्यावर थोडंसं तेल लावलं तरी चालतं आहे, नाही तर असं थोडं थोडं पीठ लावायचं. असं दुमतून तुम्ही चपात्याशी गोल लाटू शकता, तुम्हाला जर तसं जमत नाही तर. म्हणजे घडीच्या जर जमत नसेल तर अशासुद्धा चपात्या केल्या जातात मग. तर आता हे आपण लाटून घेऊया. छोटासाच पहिलं लाटायची, जास्त अशी मोठी लाटायची बघायची ना, थोडीशीच लाटायची अशी. आता ह्याच्यावर मी लावणार आहे थोडंसं तेल. आणि हे तेल जरी नाही लावलं तरी चालतं आहे बरं का, नुसतं पीठ लावलं तरी पण चालू शकते. थोडंसं लावायचं, तेलाच्या जागी तुम्ही तूप लावलं तरी पण चालू शकते. नाही तर काय करायचं तुम्हाला सांगता, थोडंसं असं हे तेल लावलं आहे ना हलकंसं, त्या जागी असं थोडंसं पीठ जरी लावलं तरी तुम्ही चालू शकते. अशा घडी घालायची. आता असं थोडंसं हात पुसायचा, वरनं थोडंसं तेल लावा, असं पीठ टाकायचं असं थोडंसं, आणि अशी घडी घालायची. आणि आता अशी हे करायची, लाटून घ्यायची. हे अशी लाटायची बघा, अशा पद्धतीने. म्हणजे जे कोपरे आहेत का नाही, ह्याचा आकार आपल्याला असा गोल येतो. हे बघा अशा पद्धतीचं हे अशी बघा गोल गोल फिरते. मग अशी सगळीकडून मग एकसारखे असे जर कुठं थोडीशी वाकडे तिकडे झाली किंवा अशी साईडला जाड झाली तर हे असं लाटणं, ह्या साईडून असं फिरवायचं बघा. हे असं मग इकडचं सरळ होतं. परत आपल्याला वाटलं तर अशी पलटी करायची, असे दिसते ना असे बघा, इकडं तिरके तो काही अशा पद्धतीमध्ये कुठं जाड कुठं पातळ बघून अशी काठ लाटून घ्यायचे चांगले. हे बघा मस्त असे झालेले आहे. आपल्याला वाटलं तर जाड लाटू शकतो, आपल्याला वाटलं तर पातळ लाटू शकतो. हे अशा पद्धतीत मस्त झाले बघा, सगळीकडून एकसारखे झालेले आहे. तवा मी गरम करत ठेवला आहे बघा, त्याच्यावर आपण हे टाकून घेऊया. गरम झालेला आहे असे. आणि आपल्याला 1 मिनिटभर ठेवायचे. गॅस आहे मिडियम, फास्ट गॅस केलेला नाही, मिडियम. फास्ट गॅसवर जरी केलं तरी चपाती चालते, पण आपल्याला पटपट भाजायची. असे बघा थोडे 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 असे फोड यायला लागले की मग पलटी करायची. लगेच कच्चीमध्ये पलटी करायची नाही. तर काय करायचं माहिती आहे का, असं थोडं थोडं हलवत राहायचं. तुम्ही लोखंडाच्या तव्यावर करा, कुठल्या पण म्हणजे जसं मी आता वेस्ट थाळ्या वगैरे टाकलेल्या आहेत का नाही, त्यात पण मी दाखवलेलं आहे चपाती कशी करायची, काय करायची. खूप जणांच्या असे कमेंट होत्या, तर त्यासाठी मी म्हटलं तुम्हाला मी करूनच दाखवते. पलटी करून घेऊ. हे बघा अशा पद्धतीची. अजून भाजली पाहिजे होती बरं का, हे लक्षात ठेवायचं, कारण मी लगेच पलटी केली. 1 मिनिट 2 मिनटातच आपल्याला पलटी करायची आहे. दुसऱ्या गॅसवर ठेवली बघा. ह्या गॅस अचानकच बंद झाला, काय झालं काय माहीत, अशी फुगते बघा बघा. आणि लगेच तेल लावायचं नाही ह्यांना, असं सगळीकडून आपल्याला थोडी थोडी हलके हलके भाजायचे. तेलाच्या जागी तूप पण लावू शकता तुम्ही. काय काय वेळेला काय होतं, असे घडीची चपाती असली का नाही की कुठं साईडला जर अशी ही झाली की नाही की मग हवा निघून जाते त्याची, आणि मग काय होते माहिती आहे का, फुगत नाही मग कधी कधी. आणि काय काय वेळेला फुगतात. हे ह्या साईडनं बघा कुठनं तर हे झालेले आहे. हे बघा असे सगळीकडून चांगली भाजून घ्यायची व्यवस्थित. जेवढी चांगली भाजेल का नाही एवढी चपाती चांगली लागते चवीला. आणि हलकीशी भाजल्याशिवाय तेल लगे गडबडच करायचं नाही, तेल लावायचं. हे सगळीकडून आपण चांगली भाजून घेऊया. आता आपण काय करूया, तेल लावून घेऊया. तेल पण थोडंसं कमीच लावायचं चपात्यांना. आवडत असेल तर मग थोडंसं जास्त जरी लावलं, तेल तूप जरी लावलं तर तसं पण चालू शकते. सगळ्या साईडून बघा चांगली भाजली गेलेली. हे असे दाबायचे. जर आपल्याला साईड असं वाटतं ना की आता ही मधल्या गॅसवर ठेवली, कारण माझा मोठ्या बर्नेलचा गॅस का अचानकच एकदम शिगडीचं ते काय झालं बंदच झालं, एकदमच चालनाच झालं. आता ही मध्ये ठेवली बघा मी उचलून. आता हे बघा छान अशी भाजलेली आहे. आता मी खाली घेते.
खाली काढून घेतलेली आहे बघा, मस्त अशी बघा झालेली आहे. आता आपण ह्याला बघूया किती पदर आले आहेत ते. हे बघा गरम आहे खूप. हे बघा पदर बरोबर 4 पदर होतात हे जे. हे बघा हा एक, हा आणि हा खालचा आणि चपाती. गरम आहे खूप. आणि हे अशा पद्धतीत बघा करायचं. हे तुम्हाला दिसत असतील असे मस्त अशी चपाती होते. आणि एक गोष्ट अजून एक तुम्हाला सांगते, पदर नाही सुटलं तरी चालेल. चपाती कशी असावी माहिती आहे, एकदम नरम असावी बघा अशी. खायला संध्याकाळपर्यंत सॉफ्ट राहावी. तर हे आपण तव्यामध्ये चांगली भाजून घेतलेली आहे मस्त अशी. आणि तुम्हाला त्यातले मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.